जे भारताचे संविधान आर्नल्ड फॅक्टरी वरणगाव येथील सी.जी. निकम साहेब यांना एक धर्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि एक सोज्वळ मनमिळावू आणि एक साधंसुधं व्यक्तिमत्व निकम साहेबांचं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. निकम साहेब, आपल्या T24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. नमो बुद्धाय, जय भीम, धन्यवाद. एक भारतस्थ पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे निकम साहेब. हो. आणि आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आणि आपल्यावर एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. हो. आणि आपण आजीवन तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हो. समाजापर्यंत जनमानसामध्ये रुजवण्याचं काम केलेलं आहे. हो. गीताच्या माध्यमातून रुजवण्याचं काम केलेलं आहे. हो. आणि आपल्याला एक धर्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात हो. आलेला आहे. या पुरस्कारासाठी निवड कशी झाली, थोडक्यात काय सांगा? निवड आमची अशी झाली की सुरुवातीपासून आम्ही जे धम्मकार्य केलं, जे समाज प्रबोधन केलं. आता इथे आर्नल्ड फॅक्टरीमध्ये मी 15-16 वर्ष लायब्ररी चालवली आपली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथे एक बुद्ध विहार बनवलं. असं हे सर्वे करून आणि समाजानं माझं हे निवड केली, त्याच्यामुळे माझं ही निवड झाली. म्हणजे तुम्ही तुमचं जे कार्य आहे हो. त्या कार्याची चाचपणी करून कदाचित तुमची निवड झाली असं हो. असं मला वाटतं. हो. हो. बरं निकम साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. आपण उभ्या आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार हो. गीताच्या माध्यमातून हो. जनतेमध्ये रुजवतात. हो. आणि आपला बाबासाहेब आंबेडकर पटवून सांगतात. हो. तर आपण जे आपलं जन याच्या पुढील काय विजन राहणार आहे, आपला संकल्प काय राहणार आहे, काय सांगा? संकल्प जोपर्यंत जेव्हा जीव आहे तोपर्यंत मी समाजकार्य करत राहील आणि योग्य समाजाला मार्गदिशा योग्य दिशा देत राहील असा मी संकल्प करतो. आणि माझ्या गाण्याच्या माध्यमातून किंवा माझ्या गायनकार्याच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन निःशुल्क म्हणजे काही न घेता मी मतलब करत राहीन असं मी समाजाला उद्देशून सांगतो. बरं निकम साहेब, एखादं म्हणजे बाबासाहेबांच्या आता चालू याच्यामध्ये एखाद्या गीताचे ध्रुवपद मला सांगा. बरं. भीम के दम से विद्वान बन के हम तो चलते हैं दुनिया में तन के, शान है आन है मान सम्मान है, फिर क्यों हम किसी से डरे, बच्चा बच्चा जय भीम कहे कसम से, बच्चा बच्चा जय भीम कहे. वा, क्या बात आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे जे ऐकणारे ते त्यांच्यामध्ये ज्वाळा तयार होते. हो. आणि एक तुम्ही एक बाबासाहेब आंबेडकर पटवून सांगतात, त्यांना भगवान गौतम बुद्ध पटवून सांगतात. हो. आणि एक महत्त्वाचं अजून मी एक प्रश्न आपल्याला विचारू इच्छितो. सांगा. निकम साहेब, बोला. एक की आपण असताना एक प्रबोधन करतात. हो. आणि बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचाराने आपण झपाटलेले आहे. हो. हो. तर या माध्यमातून आपण या पुरस्काराच्या माध्यमातून आपण जे गायक लोक आहेत, हो. जे कवी, लेखक, गायक आहेत, हो. त्यांना आपण एक सल्ला उपदेश काय कराल, काय सांगा? हो. आमच्या वेळेस वामन दादा कर्डक, राजनंद गडपायले, प्रतापसिंग बोदळे असे नामांकित कवी, सागर पवार हे असे नामांकित कवी आमच्या ज्यांचे बाबासाहेबांचे, गौतम बुद्धाचे गाणे इतके सुंदर आहे की नेहमी म्हणावेसे वाटतात. पण काही आता या आपल्या समाजामध्ये काही असे वेडेवाकडे गाणे तयार करणारे झाले, त्याच्यामुळे मन कुठेतरी मतलब कुलुषित होतं आणि समाजाला योग्य दिशा मिळत नाही. जे पूर्वीच्या कवी गायकांनी जे आपला त्याग केला, जे आपलं हे जर वामनदादानं 50 किलोमीटर पायी धरून डोक्यावर आपली पेटी तबला वाहून समाजाचं प्रबोधन केलं, त्या तसंच ह्या काळात म्हणजे सुद्धा कवी लोकांनी करावं आणि गायकांना सुद्धा अशी भारतस्थ गीतं समाजापुढे सादर करावी अशी मी नम्र विनंती करतो त्यांना. आणि त्यांच्यापासून ही अपेक्षा आहे. ओके. म्हणजे आपण एक गायकांना एक आणि कवी, लेखक जे आहेत त्यांना एक आपण चांगल्या प्रकारचे म्हणजे उपदेश दिलेला आहे. हो. सल्ला सांगितला, हो. सल्ला दिलेला आहे. पण हा जो आपल्याला धर्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे आणि आपण धर्माचं कार्य अविरतपणे चालू ठेवणार एका. आणि आपण या फॅक्टरीमध्ये आर्नल्ड फॅक्टरी वरणगाव या ठिकाणी जो वर्षावास वगैरे असतो
हो. नेहमी सालावाप्रमाणे या ठिकाणी वर्षावास आपण आपल्या आधिपत्याखाली हो. भरवतो. हो. तर आपण यासाठी एक चांगल्या प्रकारे म्हणजे पूर्ण तन्मन वाहून स्वतः सर्वस्व अर्पण करून या ठिकाणी आपण चांगले कार्यक्रम घडवत असतो. हो. तर आपण हे जो धर्मभूषण पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात हो, आलेला हो. आहे, याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय याचं सांगा? श्रेय मी समाजाला देईन. समाज आणि दुसरं हे प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, बाबासाहेब आपलं भगवान गौतम बुद्ध आणि माझे आईवडील, तसेच हे जे आपले आपतेष्ट आहेत तसे आपल्या फुलराव ताई आहे, महेंद्र तायडे आहे, यांनी आमच्या कार्याची दखल घेऊन जे आमचं शिफारस तिकडे केली, त्याच्यामुळे आम्हाला हा पुरस्कार मिळाला. बरं, आपलं एक चांगलं गाणं वगैरे चांगलं वामन दादाच्या जीवनामध्ये गाणं बनवलेलं आहे आपण. बरं. आणि एक चांगल्या प्रकारचं स्वरचित गाणं असं आहे. हो, हो. आणि ते चांगलं म्हणजे पंचकोशीमध्ये काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगलं गाजत आहे. हो. त्याचं एखादं ध्रुपद म्हणून बरं. वामन दादा गाणं सगायचं, वामन दादा गाणं जेव्हा लिहायचा डोळ्यापुढं भीमराव उभाच राहायचा, डोळ्यापुढं भीमराव उभाच राहायचा, डोळ्यापुढं भीमराव उभाच राहायचा. गाव शहर खेडोपाडी दोन पायाची करून गाडी, गाव शहर खेडोपाडी दोन पायाची करून गाडी. तबला पेटी ढोलकन कडी प्रबोधनाची भरती गोडी, पेटी डोक्यावर वाहून न्यायचा, पेटी डोक्यावर वाहून न्यायचा आणि डोळ्यापुढं भीमराव उभाच राहायचा, डोळ्यापुढं भीमराव उभाच राहायचा, डोळ्यापुढं भीमराव उभाच राहायचा. निकम साहेब, अख्ख्या आयुष्यामध्ये वामनदादांनी स्वतःला चुकून दिलेलं आहे आणि पोटतिडकीने गाणी म्हटलेली हो. आहे, स्वरचित गाणी म्हटलेली आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्राभर रामण झालेली हो. आहे. आणि आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगल्या प्रकारे आपली गाणी हो. गाणी गायतात हो. आणि स्वरचित पण गाणी गातात. हो. बरं, आपण एक चांगल्या प्रकारे समाज प्रबोधनाचं कार्य करतात. हो. आणि इतर गायकांना पण एक चांगल्या प्रकारचा सल्ला दिलेला आहे. बरोबर. या पुढेही सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी, हो. उडत्या पाखराला परतीची तमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, हो. घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, हो. पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. वा वा. अशी उंच भरारी हो. आमच्या श्री निकम साहेबांनी मारलेली हो. आहे. यशाचं गौरी शंकर घातलेलं हो. आहे. पुण्याच्या आपल्या TV20